नमस्कार, स्वागत आहे आपल्या छोट्याशा कुटुंबामध्ये. तर आजचा दिवस हा खूप खास आहे आणि तेवढाच भावनिकसुद्धा. कारण आज आपल्या बाळाचा 2.5 महिन्यांचा डोस आहे, म्हणजेच त्याची लस आहे. तर त्यासाठी मी सकाळीच लवकर आवरलं होतं, म्हणजेच लवकर उठून आवरायचा प्रयत्न केला. कारण बाळाचं आवरलं, त्यानंतर माझं आवरणं, त्यात नानूला म्हणजे माझी जी मोठी मुलगी आहे 5 वर्षाची, तिलाही स्कूलला तयार करून पाठवायचं होतं. हो, मी माहेरी आहे. परंतु पहिल्या वेळी म्हणजे पहिल्या डिलिव्हरीच्या वेळी जसा निवांतपणा होता तसा यावेळी नाही आहे. कारण मनामध्ये छोट्या बाळाची जरी काळजी असली तरीही माझं मोठं बाळ म्हणजे जी 5 वर्षाची मुलगी आहे तिचंही सारखं माझ्या डोक्यामध्ये चालू असतं. कारण हा झाल्यापासून तिच्याकडे दुर्लक्ष होतं किंवा थोडासा वेळ कमी मिळतो. त्यामुळे एक मनात गिल्ट राहते. त्यासाठी माहेरी जरी असलं तरी पण आता मला 2.5 महिने पूर्ण झालेत. त्यामुळं बाळाची, माझी आणि माझ्या मुलीची काळजी घेणं हे तर मला जमूच शकतं. त्यामुळेच मी जरासं लवकर उठून आवरण्याचा प्रयत्न करते. आणि आज त्याचा डोस असल्यामुळे, बाळाचा डोस असल्यामुळे त्याला लवकर अंघोळ घालून घेतली. अंघोळीच्या आधी त्याची मालिश करून घेतली. त्यामुळे तो खूप खुश असतो ज्यावेळी त्याची मालिश चालू असते त्यावेळी. कारण त्याला असं बोलत चालत केलं की तोही खूप बोलतो. आणि रोजच्याप्रमाणेच पप्पा हॉटेलवरती निघाले होते, परंतु जाताना त्यांना याच्यासोबत बोलायचंच होतं. त्यानंतर आम्ही दोघांनी थोडीशी मस्ती केली, कारण थोडासा वेळ होता. आणि त्यानंतर मी हॉस्पिटलची बॅग भरली. बॅग म्हणजेच काय तर एक्स्ट्राचं डायपर, एक्स्ट्राचा एक ड्रेस, रुमाल, त्यानंतर बॉटल आणि या सगळ्या गोष्टी तिथं ठेवलेल्या असले की आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं डोसचं जे काही पुस्तक आहे, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या की तिथे दवाखान्यात जायला आपल्याला म्हणजे थोडासा दिलासा मिळतो. तिथे कधी काय लागलेलं, लहान बाळासोबत जातो म्हटल्यावर सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित न्याव्या लागतात. त्यानंतर मी त्याला औषधही पाजून घेतले. औषध म्हणजे त्याचे जे काही कॅल्शियमचे, विटॅमिन्सचे जे ड्रॉप आहेत ते पाजून घेतले. कारण परत आंघोळ केल्यानंतर तो थोडंसं घाण वगैरे होऊ नये म्हणून त्याला आधीच डोस पाजून घेतले. म्हणजे थोड्या वेळानं आंघोळ घातली की त्याचं आवरायला मी रिकामी झाले असते. हे डोस मी जरासे वेळानं चालू केले त्याला, कारण लगेचच त्याला डोस पाजायची म्हणजे मला थोडीशी भीती वाटत होती. कारण पहिल्या मुलीच्या वेळेस म्हणजेच नानूच्या वेळेस मी तिला ज्यावेळेस हे ड्रॉप्स दिले त्यावेळी ती प्रत्येक वेळी उलटी करायची आणि जेवढं काही दूध पिले तेही बाहेर काढायची. मी तिला दूध द्यायच्या आधी पण पाजून बघितले आणि नंतर पण पाजून बघितले. तिला नेहमी उलट्याच व्हायच्या. त्यामुळे मी ते ड्रॉप तिला स्किप केले होते. म्हणजे 1-2 दिवसातून 3 दिवसातून असे पाजत होते तिला जसं जमेल तसं. परंतु ह्याच्या वेळेस म्हणूनच मी उशीर केला होता आणि आता तो पितोय, ह्याला काही अडचण नाही. जशी नानूच्या वेळेस अडचण होती ती बाहेर काढत तसं हा बाहेर नाही आहे काढत. त्यामुळे ह्याला डोस आता कंपल्सरी मी सकाळ आणि संध्याकाळ जे काही त्याचे ड्रॉप्स आहेत ते पाजतेच. त्यानंतर मी नानूचं आवरायला घेतलं आणि हे दिवस मी खूप मिक्स करत होते. कारण काय झालं होतं की डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच माझी अशी कंडिशन नव्हती की मी त्यालाही बघेन आणि हिलाही बघेन. बाकीचं माझ्या बहिणी किंवा माझी बहिणी सगळं तिचं बघत होत्या. पण एक मनात गिल्ट असते किंवा पहिल्या बाळाविषयी थोडंसं वेगळंच प्रेम असतं. आणि तिचं मी चेहरा बघायचे ना बारीक केलेला की आई तूच आवर, आई मला तुझ्याकडून आवरायचं आहे. मला खूप वाईट वाटायचं त्या गोष्टीचं की आपण दुसऱ्या बाळासाठी पहिल्या बाळावर अन्याय करतो आहे का, किंवा तिला आपला वेळ मिळत नाही आहे. ती आणि आईचं बोलणं थोडंसं वेगळं असतं आणि बाकीच्यांचं प्रेम थोडंसं वेगळं असतं. त्यामुळे ती काही जरी झालं तरी लगेचच आई अशी करायची. आणि मला तिला वेळ देता येत नव्हता याबद्दल मला थोडंसं गिल्ट वाटायचं. परंतु आता ते नाही आहे, कारण आता मी तिचंही आवरू शकते आणि बाळाचंही आवरू शकते. त्याप्रमाणेच मी तिचं सकाळी आवरून घेतलं. आणि एक गोष्ट म्हणजे ती लवकर उठत नाही, आवरत नाही. ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी मात्र लवकर उठून बसते, परंतु ज्या दिवशी शाळा आहे त्या दिवशी ती कसलीच आवरत नाही. तिला प्रत्येक वेळी उचलून न्या, तिला अंघोळीला तयार करा. माझी फक्त एकच अपेक्षा असते की तिनं हसत शाळेला जावं. मान्य आहे की तिला रोज रोज तेच नको वाटतं, कारण आपण मोठे असून आपल्यालाही जॉबला जर रोज जायला लागलं तर आपल्याला नको वाटतं. आणि ती तर लहान आहे. अक्षरशः तिच्या सरांनीही सांगितलं होतं की एखाद दिवशी तुम्ही लहान मुलांना सुट्टी देत जा. एखाद दिवशी जर ते नको म्हणत असलेलं तर तुम्ही स्वतःहून त्यांना सुट्टी द्या. कारण ते बोर होतात आणि ते काय असे 9वी-10वीला नाही आहेत. त्यांना ज्यावेळेस स्वतःची मनाची तयारी होईल की आपले मित्र आहेत शाळेत, मैत्रिणी आहेत, आपल्याला जायचंच आहे, त्यावेळी ते स्वतः येतील. परंतु आत्ता त्यांचं वय नाही आहे की ते कंपल्सरी शाळेत जातीलच. म्हणून एखाद दिवसाची सुट्टी चालू शकेल.
आणि त्यासाठीच माझ्या डोक्यात एक असतं की तिनं हसत जावं. त्यासाठी माझी धडपड सकाळची चालू असते की तिला भरपूर वेळ देता यावा, जेणेकरून माझा वेळ तिला मिळाला की ती थोडीशी आनंदात असते. यामुळेच ती जर हसत गेली ना तर दिवस खूप चांगला जातो. आणि जर ती रडत गेली शाळेला तर ती शाळेतून वापस येईपर्यंत सारखं मनात एक रुकरुक असते की ती रडत गेली आहे, तिला वाईट वाटलं आहे, जायला नको होतं तिला, आणि तरी आपण जबरदस्ती पाठवलं आहे, ही एक मनात भीती राहते. आणि जोपर्यंत तिच्या सर्व गोष्टी स्वतःहून मी हातामध्ये तिच्या देत नाही, किंवा तिचाच डबा बाटली असू दे, तिचं दप्तर असू दे, व्यवस्थित जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत मनाला एक शांती भेटत नाही की हां, आपण सगळं व्यवस्थित तिचं दिलेलं आहे. ह्या दोघांचं झाल्यानंतर आता वेळ येते ती स्वतःचं आवरण्याची. स्वतःचं आवरणं म्हणजे ही गोष्ट तरी मला वाटतं माझ्या आयुष्यात सध्या दुर्मिळ झाली. कारण जी मुलगी रोज सकाळ संध्याकाळ व्यवस्थित आवरून केस वगैरे विंचरून बसायची, बाहेर जायचं असू दे नाही तर नसू दे तरीही विंचरून बसायची, ती पूर्णपणे हरवल्यासारखी झाली. कारण पहिल्या मुलीचं आवरणं, परत मुलाचं आवरणं, आणि त्यामध्ये स्वतःकडे थोडं दुर्लक्ष होतं आणि स्वतःची काळजी घेतली जात नाही. पण इथून पुढे मी ठरवले की हां, रोजच्या रोज जेवढी मुलं इम्पॉर्टंट आहेत तेवढीच स्वतःलाही इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे आणि स्वतःचीही काळजी घेतली पाहिजे. कारण मुलांना जसं मुलांनी आवरलेलं बघून मला छान वाटतं, तसं मुलांनाही मी आवरलेलं बघून छान वाटतं. हे माझी मुलगी जी 5 वर्षाची आहे ती मला नेहमी लक्षात करून देते. ज्यावेळी मी बाळाचं आवरायला घेते ना त्यावेळी मला खरं तर माझी जी पहिली डिलिव्हरी होती ते सगळं आठवतं. आणि त्यावेळेस जे मी माझ्या मुलीला म्हणजेच नानूला ज्या प्रकारे बघायचे, ज्या प्रकारे माझ्या मनात तिच्याबद्दल सगळ्या भावना होतात त्या सगळ्या परत मला जगायला मिळतात. आणि म्हणूनही मी आता हे क्षण जपून ठेवते, कारण हे क्षण परत येणार नाहीत. कारण परत ना कुठली डिलिव्हरी असणार आहे, ना कुठलं लेबर पेन असणार आहे, ना कोणतंही लहान बाळाला ते पाजण्याची वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त आताच आहेत आणि यानंतर त्या कधीच अनुभवणार नाही आहे मी. आणि ह्या गोष्टी मला खरंच जपून ठेवायच्या. आणि हे व्लॉग बनवण्याचं किंवा यूट्यूब चॅनल उघडण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे माझं बालपण हे खूप छान, म्हणजे जसं की स्वप्नांमध्ये असतं लहान मुलांना जे काही पाहिजे असतं ते सगळं मिळाले. परंतु झालं असं की त्याचं कोणतेही पुरावे नाही आहेत. म्हणजे त्यावेळी असे मोबाईल वगैरे नव्हतेच. परंतु मला माझ्या मुलांना दाखवायचे की हां, तुमच्या लहानपणी तुमचे मामा, तुमची मावशी, तुमचे बाबा, तुमची आजी हे सगळे तुमचा इतका लाड करत होते की तुमचं बालपण हे खूप छान गेलेलं आहे. आणि ते विचारतील ना ज्यावेळेस की बघू मला बघायचं आहे, त्यावेळी मला ते व्हिडिओ त्यांना दाखवता येतील. आणि ती खरंच खूप छान भावना असते. कारण आपण आपले ज्यावेळी जुने फोटो बघतो त्यावेळी आपल्याला किती छान वाटतं आणि तसंच छान त्यांनाही वाटावं यासाठी हा सगळा छोटासा एक प्रयत्न आहे. आता जो आजचा विषय होता म्हणजेच त्याचं डोसचा, तो डोस आम्ही देऊन आणला. म्हणजे जो सरकारी दवाखान्यात होता तो फक्त मंगळवारी असतो, त्यामुळे आज आवरून त्याला डोस देऊन आलो. आणि आता तुम्हाला माहितीच की आता आजचा दिवस आणि उद्याचा दिवस मला फक्त त्याला घेऊन बसावं लागेल, कारण त्याची रडारड काही थांबणार नाही आहे. कारण त्याला ते सगळं सहन होणार नाही. फक्त मीच नाही तरी बाकीच्या घरातल्यांना पण त्याची काळजी असणार आहे. प्रत्येकजण त्याला घ्यायला येणार आहे. आणि हे सगळं असताना फक्त आईलाच नाही, त्याच्या बाबांनाही तेवढीच काळजी असणार आहे. त्यामुळे बाबाही त्याला डोस दिला म्हटल्यानंतर किंवा त्याला इंजेक्शन केलं आहे म्हटल्यानंतर लगेचच खेळवायला आले. आणि विशेष म्हणजे तो यावेळी खूप रडला नाही. ज्यावेळी जसं की पहिल्या वेळी जास्त रडला होता त्यावेळी यावेळी जरासा तो खेळतो आहे. आणि बाबांना तो लगेचच बोलत होता. म्हणजे ते जे बोलत होते त्याला लगेचच तो रिप्लाय देत होता. हे बघून तेही खूप खुश झाले. आणि स्वतःच्याच बाळाला हसताना पाहणं किंवा आनंदात पाहणं ह्याच्यापेक्षा मोठं सुख नाही आहेच, किंवा ते सुख शब्दात सांगता येत नाही. आणि हे सुख ईश्वराने प्रत्येकाच्या नशिबात लिहावं एवढीच प्रार्थना. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.